प्रत्येक सुनबाईला असं वाटतं जेव्हा माहेरून निघते ना, घरातलं वातावरण टिकवणं कसं असतं याच्यावर बोलतोय. जर तुमले वाटत असेल मना मायबाप सुख मारावाला पाहिजे, तुम्ही माहेर माई निघतेस ना, लग्न वेळ पुरी तुम्हाला भाऊ बोल राय ना, अजिबात गैरसमज करा नाही. तुम्ही माहेरून निघतात तेव्हा तुमच्या बहिणीला सांगतात, तुमच्या भाऊजाईला सांगतात, वहिनी मन मायले सकाळी मग सवय कब्बर चावू काय दिजो वहिनी मन बापले का नाही सकाळी मग नाश्ता लागस थोडी तच दिले जायचं, सकाळी सकाळी मन बापले नाश्ता दिले जाय बरं का वहिनी. म्हणजे तुमना मायबापले सकाळी मा चहा लागस, सकाळी मा नाश्ता लागस, आणि तुमनी वहिनीनी तुमना मायबापले सकाळ माई वस्तू देवाल पाहिजे असं जर तुमले वाटस होई ते तुम्ही सुद्धा तुमना सासू सासराले सकाळ मा त्या वस्तू देत जा ज्या त्यासले लागतेस. अपेक्षा दुसऱ्याकडनं करायची ना, आपण बी तेवढा खरा उतरायला पाहिजे. तुम्ही जर आडे सासू सासरांची सेवा करी बहीण ताई मोठी अक्का धाकली बहीण, तुम्ही जर सासू सासराशने आडे सेवा करी तुमना मायबापने तुमनी भाऊजाई सेवा कराशिवाय राहा नाही. पण आटे जर तुम्ही सासू सासराले गोमाल गोमाल करत तुमनी भाऊजाई तुमना मायबापले कुमचाळ कुमचाळ कराशिवाय राहा. कारण आपला जुना लोकेशनी म्हणे शेजीनी उसनवारी या ते लेवणी सुईन मांगे चुलान मांगे इथलं बडं समजेलवर बी येडापणा करतील. तेवढं बरं आहे आपो कजवाळाने बहिणी नाही येत तशा आई बडं तथा नाही बहिणी स्वा हाटेनं कोण सांगेन बरेल गरमा दाती घाली अरे बट्या म्हणे माया बहिणी समजदार शेती. प्रत्येक सुनबाईला विनंती आहे, आपण मायबापांना सोडून आल्याच्या नंतर सासू सासरे ते आपले मायबाप आहेत हा भाव मनात ठेवायचा. दिनेश दादासाहेब बरोबर आहे ना, हा भाव आपल्या मनात ठेवायचा. हो आई सुनबाईसाठी सांगणं आहे, तुमले जर वाटत होई आपलं म्हातारपण सुकणं जावायला पाहिजे त्यासाठी तुम्ही तुमना पोऱ्यांना समोर तुमना सासू सासऱ्याची सेवा करा. तो मोठा वय ना त्यानं लग्न करशात ना तो देखील बोलू नका, बोल नका रे हे चिल्लर बोलू नका. हा ते सुट्टाच येत ना वाजतच राहतात प्रसंगमा बारका पोरे पाहिजेलच बरं. पोरे नाहीत एखादी बाई जर का माहेर मागई ना तरी तिले देखील खुश होत नाही का माय मन नातुललंय नाही मन बाचाललंय ना ताई. पोरे शिवाय बाईनं माहेर जाणं बी योग्य नाही, पोरे पाहिजेलच. आणि प्रवास करणं ती सुट्टा पैसा पाहिजे नाही, ती अख्खी 50 ने अटकी जास. प्रवासमा सुट्टा आणि प्रवासमा पोरे पाहिजेलच, पण यासले लय जावानं बी आणि सुट्टा समावानं बी जबाबदारी थे. सुट्टा जर कधी तुमले पाहिजे असतील ते नोट अटकाव नाही, पण त्यासले समावणं होईन ते त्यासले रुमालमा गुंडाईन ठेवाना आवाज नको येवाले नाही. ते सुट्टास ना नानमा नोटा बी आण देतात चोर. तसा लहान पोरेशिवाय कार्यक्रम नाही या पाहिजेलच, पण यासले दाबी ठेव जरासा नाही ते या चांगला असं वातावरण खराब का टाकतात. हा काय सांगतोय मी, तुमचा मुलगा जर बघत असेल माझी माय किंवा माझा बाप त्याच्या मायबापांची सेवा करतोय हे मी बघितलंय, लग्न झाल्याच्या नंतर बायको जर वाय पडवी भेटणे तरी तो सांगेन बायकोना सांगेन. हा बायकोन जर सांगा ना ए आपले वाले राहणाशे तो सांगे वालाना नाटक करू नको आमना खानदानमा मायबाप वागानी परंपरा शे. काय सांगितो मी दे केले मनमायनी मनी आजीनं की मना बाबानं सर्व काय करेल आहे मी दे केले आणि आमना खानदानमा वेगळं निघतात नाही मायबापनी सेवा करणी पडीन. हाय कवय सांगेन पोऱ्या कवय सांगेन त्यान बायकोले आई जवळ तुम्ही तुमना सासू सासरनं काही आवडताना देखील तवय सांगेन. हा आई वहिनी सासू वासनी बाजू सॉरी सुनबाईनी बाजू हा ते सासू असले बी समजाण नाही मला. तुम्ही बी थोडंफार समजिलेत जावा माया असं. तुम्ही बी सुनबाई पोऱ्यानं लगीन होत नाही ना मिलीन बाबा 3-3 वरीच देवले नवस माय वो मन बावड्यानं होत नाही वो माय देव बा बरी वाईट काही बेंद्रिका भेटे ना आपण वाहू दे रे. म्हणजे पोऱ्यानं ववाल पाहिजे मंदिरमा जाई डोकं टेकी टेकीनी दे पोऱ्यांसाठी बायको मागत आणि ती बाई उनी सुनबाई उनी पोरगा जर ती बाईन मागे फिरस होय ना माय वो गंगू हाव ते 3 मागेच फिरस बी तू कसांसाठी इथला देव नवशिरांती त्यांना लगीन नाही करताना मग बायकोन सांगे खुश आहे याला देखील खुश राहो ना. पण बऱ्याच बाईसले सैन नाही वसते म्हातारीसले नवीन सून बाई उनी ना ती रांधी राहिनी ना ती जर किचन रूम मा रांधस ना तरी अशी जाता जाता कुकर मा डुकी जातो संगीता 15 किलो तेल न डब ते 15 दिन मा सराय दिन सराव दे ना ते तेल उरायन तुला शिलक नाही का त्या तेल मा तुले काय काम पडा दी देते ना पण ती उलगाई टाको का सराई टाको का काय बी करू तुला काय काम पडावे तिना संसार आहे ले बाई तुले पटीन ते कर सांगेन मोकळे जाऊ बरोबर आहे का नाही. पण काय काय म्हातारीसले बोलती गंदी सवय
तो जरी बायकोनं थोडं बी ऐकतोय, बायकोनं मागे पुढे का फिरे ना, नवीन लगीन वय नवीन पोरे आता 35 ना वय जातं त्या बी नेता तेल निघतोय जातं फिरतं फिरू देव शिरगू देव तरी बी माय हो सको तिने काय खावाड काय नाही तिने मागेच फिरच बहीण तो व माडी त्याला काय खावाडी तो पहिलेच लेंडा बैल होता तो तू काय वय काय नाही राहता ते बाणट सुरूतनच होतं ना पहिलंच तसं होतं तुला चित्र ती काय खावाडी बिचारी खरंच ना मग तेच सांगाय खरं बोला ते एकाहत्तर पाडच नाही पहिले घरातलं वातावरण भगवंताला जर इथं विराजमान करायचं असेल तर घरातलं वातावरण प्रत्येक सासूबाईला विनंती आहे म्हणे पोरगा आणि सुनबाई खुश आहेत ना त्यासले देखील आनंद मारावाला पाहिजे बायकोनं जर कधी पोरगा ऐकत असेल ना बऱ्याच बाईसले आवडत नाही पण जर जवाईनी पोरनं ऐकीस नाही लगेच वालावं घ्या माय जवाई ते देव माणूस भेटेल बहीण म्हणा दादा तसं कजवाडा मा एक बी मावशी नाही आठेनं सांगा पण नाही आपण कजवाडा मा नाही बसून घे बेटा बसून घे बाळा बस नाही तो उभा राही ना ते आपले काही जण नाहीये तो कितलं मतदान खाई असा पण पडी जडी जाई बा असं बाकी दुसरं काय नाही इथलंच लेकून येते विडल 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 बाबा शपथ सांगा शपथ मला डरच नाही राहत बरं थोडा नेतच मी बोलाले बाकी ना सांगा आमले बी माहिती आहे ते तुम्ही पोरगा जर बायकोना ऐकत असेल तर बायकोना बैल होई घ्या ओ अरे अर्ध टोपलं राही ना नारे खपी घ्या ना माल म्हणा बी तोड आहे ना त्या अणमुलांनी तोर झटकी झाटकीन दाळपूर तर लय जाऊ नाही फक्त पोरे इथला भारी बसेल बाबा मी तुम्हाला सांगे हाशीर आहे तुला आता ना पोरे इथला कुस त्या बी हाशीर कितलं भारी गाव आहे हो एक नंबर आम ना हसमुख भैया म्हणे त्या पोरी कितला भारी हाशीर आहे ना त्या माल देखी पुरा खुश होई राहतात आणि लेकर मुलं देवाघरची फुलं असतात आपलाच आहेत हा मग आपला गाव ना येते आपलाच येत मुलं देवाघरची फुलं असतात एक ठिकाणी जेवणले बसेल होतो आम्ही मागल्या वर्षाले एक असं बारकं पोरग होऊन दरवाजा मग डुकी जाय त्याला कोण हे महाराज लोक जेवणले बसेल वय म्हणे मला फक्त त्यासले एकदा बोलू द्या म्हणे म्हणतं येऊ द्या होते पोरगाला काय म्हण नाही 7-8 वरीच नव्हतं म्हणे महाराज म्हणतं काय हो खरं सांगा तुम्ही दादा आहेत का दिदी येत म्हणे आई रियल आहे बरं आई तुमल्या हा 7.5 आणि कर आई म्हणतं भाऊ तू 7-8 वरीच नाही रे तू काय व्हायची वयल टिपराच काय वय काय नाही राहिनो अजून त्या काय मी म्हणेन मग काय 7-8 वरीच ना काय म्हणजे विठ्ठल विठ्ठल फक्त सांगायचं तात्पर्य एवढं की सासूबाईनं सुद्धा सुनबाईला समजून घेतलं पाहिजे कीर्तनाचा विषय नाही या पण जगायची पद्धत सांगायचं मला आवडतं हा जगायची पद्धत सांगायला आवडेल मला प्रत्येक बाईले जिथली आपली पोर सुखमा देखा ना आवडस ना तिथलं परायनी पोरलेलं आहे ती बी आपली पोर येतील देखा ना आनंद ठेवा ना बरोबर आहे ना हा पण जर का आपली सुनबाई आपला पोरगान गाडीवर बशीन जर माहेरले जास होईन म्हातारीस ना फक्त तोंडे दाखव भगवान असा मग तुले लखवावाय जाऊन तंगडीत तरी पिठे सोबत मी उडावलं
गाडीवर तुम्ही लगीन लाई दिले खुश व्हा ना. जर तुमनी सुनबाई खुश आहे तर तुम्ही बी खुश व्हा ना. म्हणजे सुनबाईल देखील असं तोंड तिरपण तारप करत आणि जर लक्ष्मी पूजन करीन जवाई अंडेरले बसाडीन लयस ना गाडीवर म्हातारी दाबावर का पापडे टाके ना तरी गली आली माय व बिकू व सांगू दखव माय मन सोनचिडी काय मजानी बठीनी राहील तुनी सोनचिडी दुसरानी मजाना मुसडानी मराल टाईमवर चहा भेटी तुला वाय बारले. जगायची पद्धत चेंज करायची. हा पहिलं घरातलं वातावरण आणि घरातलं वातावरण प्रसन्न असेल तर भगवंत विराजमान होतो. हा गरमा येवानंतर हृदयात येईल ना. बरोबर आहे की नाही. भगवंताच्या जवळ जर नातं जोडायचं असेल तर माझे तुकोबाराय सांगतात जर भगवंताशी नातं जोडायचं असेल तर भगवंताला जशी सगळी लेकरं सारखी आहेत ना समान आहे तसं आपण सुद्धा प्रत्येकाला समान नजरेनं ती आपली अंडेर राव का पोरगी राव का सून राव प्रत्येकाला समान नजरेनं बघायचं. तुकोबारायांची नजर तुकोबाराय सांगतात मी देवाच्याकडे गेलो ना मी देवच होऊन गेलो म्हणून ते संत आहेत. देव पहावया गेलो तेथे देवाची होनी ठेलो तेथे देवाची होनी ठेलो तेथे देवाची होनी ठेलो देवाची होनी ठेलो तेथे देवाची होनी ठेलो तेथे देवाची होनी ठेलो. वा गोड प्रमाण घेतलं महाराजांनी. हे देव माझा 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 देव माझा 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 देव माझा मी देवाचा देव पहावया गेलो. हा भाव मनात येत नाही तोपर्यंत भगवंताशी नातं जुळत नाही. आणि भगवंताशी नातं जोडण्यासाठी आपल्या जीवनामध्ये संत आले पाहिजे. आणि तुकोबाराय ते संत माझ्या जीवनात आले आणि जगायची पद्धत आणि भगवंताशी जोडायचं नातं कसं जोडलं ते माझ्या संतांनी शिकवलं म्हणून त्यांचे माझ्यावर उपकार आहे. अभंगाच्या प्रथम चरणात काय सांगू आता
वागायची पद्धत असेल, भगवंतापर्यंत पोहोचायचं असेल, ते सगळं मला संतांनी शिकवलंय म्हणून त्यांचे उपकार आहेत. काय सांगू आता संतांचे उपकार. मज निरंतर जागविती, मला निरंतर जागवले. जर मी चुकीच्या मार्गाला जात असेल तरी सुद्धा संतांनी मला जागवले. मग जागवणं हा जर उपकार असेल, काही काही लोकांचा प्रश्न असतो, महाराज तुम्ही जर झोपेले तर अचानक एखादा बेवडान जर दारू पिला आखी रात गाया देत तुम्ही झोपू देत नाही, मग त्यांना बी उपकार म्हणा ना का. ते जागवणं वेगळं आहे, ते जागवणं वेगळं आहे. संतांनी आपल्याला प्रपंच करत असताना आपलं खरं कार्य का, आपण आलोय कशासाठी, येण्याचं कारण आपल्याला पटवलंय, संतांनी समजावलंय. त्या संतांचे उपकार तुकोबाराय सांगतायत. मग साधकांचा प्रश्न आहे का हो महाराज, संतांचे तुमच्यावर उपकार आहेत. मग जर समजा एखादी बहीण दुसऱ्या बहिणीच्याकडे गेली, हिने जर तिला पुरणाची पोळी खाऊ घातली, साडी नेसवली, मग आई बहीण जर तीन घरून येते, तिने बी तेच करो, जेवाड देऊन साडी नेसाड देऊ, परत फेडवाई गई. मग संतांनी तुम्हाला जागवले, मग काहीतरी देऊन त्याच्यातून उतराई व्हा ना. तुकोबाराय म्हणतात उतराई होणं एवढं सोपं नाही या. अरे मी पूर्ण विचार करतोय की या उपकारातून कसं उतराई व्हावं हेच मला कळत नाही. उपकारातून उतराई व्हावं कसं हे मला सुचत नाही. आणि तुम्ही सांगताय ना काहीतरी द्या आणि त्यांच्या उपकारातून उतराई व्हा, पण काय द्यावं सुचत नाही ना. जसं की मी नेहमी कीर्तनातून सांगतो, रुक्मिणी आई साहेबांनी भगवंताला पती म्हणून भेटवण्यासाठी भरपूर यज्ञ केले, तप केलं. रुक्मिणी आई साहेबांना भगवंत भेटले पाहिजे एवढ्यासाठी भगवंताला बोलवण्यासाठी लई तप केले. पण जेव्हा घरात चर्चा झाली रुक्मिणी आई साहेबांच्या वडील भीमक राजा म्हणत होते, पोरगी आता उपवर झालेली, मला लग्न करायचं, पोरीचं लग्न करायचंय, पण द्यायची कोणाला. मग रुक्मिणीचा भाऊ मोठा तो म्हणे बहीण माझी आहे, घरात मी मोठा, आणि मोठा भाऊ सुद्धा बापासारखा निर्णय घेऊ शकतो. आणि माझी बहीण कोणाला द्यायची हा माझाही निर्णय असेल. मग कोणाला द्यायची, शिशुपालला माझी बहीण द्यायची. ही रुक्मिणी आई ऐकत होत्या. माझा भाऊ माझं लग्न शिशुपाला बरोबर करायचं म्हणतोय. शिशु तुम्ही कुठं वाचलं असेल, शिशु नाव कुठं असतं. हा वा वा, हुशार आहेत लोक, बेकार हुशार तुमले शिशु बी समजा. शिशु मतलब बाळ, छोट लेकरू नाही का शिशु. पण त्याचा दुसरा अर्थ असा आहे, शिशु का, ज्याला शी आणि सु कोटे करो आई सुधरत नाही ते शिशु. आणि त्या शिशुपाला बरोबर मला लग्न करायचं माझा भाऊ सांगतोय, पण मी मनातल्या मनात जगाच्या मालकाला, द्वारकेच्या राजाला मनातल्या मनात वरले आणि मी त्यांनाच पती मानलेलं आहे. पण जर हे त्यांना माहिती पडेल तर सुदेव नावाच्या ब्राह्मणाकडे चिठ्ठी दिली. कथाभाग मोठा आहे, वेळ कमी आहे, शॉर्टकट सांगतोय. हा आपण कीर्तनमा शॉर्टकट कर लिहू, बाकीच नाही कपडाच मा करणी लाई, आपण कीर्तनमा करू. पहिले लोके बाबा थोडीशी बी प्यान फाटी जाय ना तरी सुद्धा मायबाप सांगित, भाऊ कोणी फाटेल म्हणेन बाटेल म्हणणार नाही, ती फाटेल प्यानले शी देत, फाटेल नाही राहू देत, शी देत. हा ते नव्या पॅन्टा फाडीन घालतं भो भानट सुरूत ना. तुमले नाही भाऊ ना आटे बसेल वाला नाही रे आईले आटे मोकला होतीन भाऊ. शॉर्टकट असं सांगायचं की वेळ भरपूर झालेली, 11:15 झालेले, तुमच्या महाकडे राहिले असतील आता 15 मिनिटं. 9:05 एकच मिनिटं होता. 9:01 तुम्ही पंचपदीला सुरुवात केलेली, बरोबर आहे. मी राईट टाइम आहे आज, एकदम राईट टाइम गाडी चालू आहे आपली. सुद्धा करू देवा नाही.
हां नाही बा असं लेट बीट वगैरे बुरे असं काहीच नाही आज टाईमवर आहे. हां कीर्तन बी टाईमवर चालू आहे असे 11:45 झालेत बाबा होई झाले. हां त्या 2-3 मिनटं आता काय तथा काय आपण तिथला ते 2-5 मिनटं आपणच सरकी जातो पुढे. मला सवय मला जर कोण सांगा ना 1100 वस्तू ती 1500 किसा मग घालीन जास कदाचित कोणी बिघाड भाऊ राहतं ना बिघडणारा. हां एखादा मग आपला पहिले भाव वाढाय 100-200 रुपये चला भाऊ आपणच सांगितलं जावा म्हणजे मी 5 मिनटं वाढायच नाही बोलसवायच सांग नाही मला फक्त. बऱ्याच ठिकाणी गुज जायले आता ते या महाराज आहेत ना यमुना कीर्तनमा कायम राहतोस तुम्हाला परिसर म्हणे आपला काना देशमा 100 माई कमीत कमी 60 कीर्तनेस मा राहत अशा असले माहिती मना येलो का गणजन ऊस काढा मागे लटकेल राहत या त्या हाऊस मा उभा राहत या पण तारीख द्यावन टाइमला विचारत जाऊ तुम्ही तारीख द्या ना घर जाईन सुद्धा फोन करतो ए दोंडायचे कर कॅन्सल कर त्याला कॅन्सल कर का बरं त्याने तुला घर देखील नाही दार देखील नाही तरी बी लोक किडा पाडतच त्या नावाला. आणि नेमकं म्हणा मग काहीच सापडत नाही बाबा मला त्याही तुम्हाला समोर येवाले वयना 13 वर्ष पाहिजे तुमले ते सांगितलं वयना 13 वर्ष पाहिजे गयामा माडशे 13 वर्ष पाहिजे परमार्थना लाईनमा शेत आपण पण कधी आपले कोणा किडा पाडणं होणं नाही कधी कोणी निंदा नाही नालस्ती नाही. आणि मी चालू कीर्तनमा सांगणार मनासमोर कायम मोबाईल राहतस मी बोल असते यूट्यूबवाला हमेशा राहतस चॅलेंज आहे बाबा आपलं. रवी किरण महाराज असणं एखादं चुकीनं काम देखाडा कुठे लफडं लुपडं सिद्ध करा आणि 11 लाख रुपया कमाडा. 11 लाख महिन्यान कधी वावरमा पाणी भरू नका आणि काहीच करू नका नुसता रव्याना लफडा सापडा महिना मका सापडे ना 11 लाख दिसून नाही द्यावा ते मायनी शपथ कारण त्यांनी चचले आपलं काही सापडावं नाही आपली माहिती बरोबर आहे की नाही आपलं काहीच सापडत नाही. मग त्या म्हणणार ना काय किडा पाडतं धुळामा मीटिंग होती बाबा एक बानट सुरूच नव्हतं तुम्ही होतात का ती मीटिंग होतात का कदम माऊलीन करता ते हां खानदेशवार कीर्तन ते मोठी सभा होती कीर्तनकार बटा जायला होतात मला बी फोन होणार पण मला ना घर ना डोरे कोंडोडामा घाला नाही आवडत आणि मी मेमा काम नाही करत मन एकलं व खाली आपलं निंदानं सांगा खुरपे लिहिले हो कपाशी येताना सांगा धुळं लिहिले हो आपलं काम करू मेनं नाही आवडत मला तुम्हाला हावरा भो मन नेमन चालू शे हो यासनी मीटिंग आणि ती मीटिंगमा छोटा कदम माऊलीसले सप्ताह करू देणार नाही अशी मीटिंग आपला काना देशना लोकेशने मग आता छोटा कदम माऊलीना विषयवर चर्चा आहे ते तटे त्याच माऊलीना विषय करायला पाहिजे. एक नालायक कीर्तनकार होता तो कीर्तनकार म्हणे आणि चड्डीवर होता होतो कीर्तनकारसनी सब मीटिंग छे आणि त्यामा तो चड्डी घाली येल होता पहिले तर तो कीर्तनकार नाही तटेच फेल होई गया तो तटे कीर्तनमा माऊलीसले लय ना का नाही लय ना या विषयावर चर्चा व्हायला पाहिजे होती. तो तटे सांगे खरं म्हणे तुमले खानदेशमा काना देश बी नाही म्हणे ते उलगेलो और खानदेश म्हणे आणि आपला खरा काना देश आहे बरं तुमले बी सांगी जास अहो खानदेश नाही अडे कानाने अडे पदस्पर्श वही झालेत भगवानना मनीष नाव काना देश आहे नंतर औरंगजेबना राज होय ना त्यामुळे तो खानदेश बनाय दिना तो 2 नंबरना विषय आहे पण खरं नाव काना देश आहे. तो म्हणे खानदेशमा तुमले दोंडायचे कर रवी किरण चालस म्हणे आणि कदम माऊली काबर चालतात नाही बिचारा कदम माऊलीला आपण देखील नाही आपण त्या माणूसना विरोध करावत नाही पण मना फक्त हाई गोष्टवर बोट छे कदम माऊलीले मी विरोध करा नाही तुम्हाला काय मीटिंगमा उनू नाही मग तसे दोंडायचा ना रव्याना नाव काढून काय गरज होती पण मग मी मला स्वतःला असं सांगा रव्या या ज्या किडा पाडणार आहेत याच नाही ते तुला 71 ना भाव करार भाऊ हा भाव कोणी वाढावा एक जणले तुम्ही उदाहरण चुकी न राही यूट्यूब चाल राही नाही का कापिलीशात का तेवढं डायरेक्ट दकाट राहणार डायरेक्ट चाल राही ना अरे भाऊ त्या बी दकणारच मग बट आपला राहतच 2-3% नीच राहतं त्याच मागे बाई त्या फुकट डकतं त्या किडा पाडतं फुकट ये रे बाकी नसून किडा नक पाडा रे देणारा मस्त अशी राहणार मग या फुकटवालाच किडा पाडतो झाला या एक फुका मग मुका कटा सवय होई की बाबा मला आता तोंड देवानी सांगायचं एवढंच आहे की भाई आपण वारकरी संप्रदायातली लोक आहोत
आपण कोणता शब्द कुठं वापरतो हे तरी भान असलं पाहिजे. बाबा तुम्ही म्हणा कीर्तन मग कमीत कमी 3-4 वर्ष पाहिजे ऐकी राहणार बरोबर. 4 वर्ष मा तुम्हाला वारकरी संप्रदायाना नियम काय कीर्तन कार्यस पंचपदी करणार महाराजच पाहिजे विना लेतस विना गळामा टाकानं रामकृष्ण हरी मनानं रूप पाहता लोचनी त्यानंतर अभंग अभंग नंतर विठोबा रुक्माई चाल बरोबर त्यानंतर चिंतन. मग मी 8 यस गळामा विनालेस रामकृष्ण हरी म्हणस का पहिला नाम लो म्हणस. तुम्ही बी ते ऐक तसंच ना म्हणा कीर्तन रामकृष्ण हरीच म्हणसोय ना मी बी का असं पहिला नाम लो असं काय करस का. खुशाल बानट सुरूत ना सांगतो तो ते कीर्तन ना तमासा करना लावा म्हणे तुला एक बुकामा मुक्का कट्टा तुनी अंडे ना उल गेल वावर तुनी उल. अरे मी बी तुम्हाला मायक रामकृष्ण हरी म्हणस अभंग लेस अभंगावर चिंतन मांडस आणि इथलं बटक करेल जर तुम्ही तमाशा म्हणतस वतीन तुम्ही का पुढे पुढे मायले वहिनी म्हणायला लागजा शास्त्र स्वर यालेच कीर्तन म्हणतस रे. विठ्ठल विठ्ठल अजून सांगतो बाबा आतापर्यंत आपण कोणाच्या नादी लागलो नाही. मना बदनामी करणार ना बी पाय पडेल मी समाजले बी माहिती आहे बट मी कधी कीर्तन मग कोणी टिंगल करेल तुम्ही म्हणा गैरा कीर्तन ऐकतस कधीच नाही सापडावच नाही कारण तो आपला संस्कार नाही. एखाद्याला असं वाटत मी रवी किरण महाराज लिहू डायरेक्ट त्यांना व्हिडिओला अशी कमेंट्स करी ना कोणी नाही बोलावं इथलं गंध बोलणं. एखादा म्हणस रवी किरण महाराज असा रस्ता तरी चालला तर मागे ते डायरेक्ट इथलं गंध बोलणं ना डायरेक्ट सर माहीत घ्या तो. एखादा एक बाबा असा जायला तर आमना गाव ना आप्पाले असा बोलणं ना डायरेक्ट सकजलाय ती ना. अरे येडा तू ना मते बोली यार तू बाकी नाही इथला 150 कितला का मोठा राहणार मी तोंडवरच आय काढतेस हाव रे भाऊ खरं आहे रे तू तोंडवर आय काढतेस हाव तू बात होय नाही पण या ज्या वरिष्ठ बाबा आहेत ना विचार असा करतस प्रोडक्ट जर इथलं गंध आहे ते कंपनी कितली बोगस विस आली बरोबर आहे का नाही. खरं तेच ना मग खरंच सांगायलेस ना खरं बोलच म्हणे नाही ऐके दकी राही ना आपलं खोटं राहतात किरोना बंद कर देतात दुसरा वरील काल बोलावतात तुम्ही बरोबर आहे की नाही. खरं बोलायला अजिबात घाबरत नाही मी हो. आणि सांगतो तुम्हाला जर कीर्तनाची परंपरा आपण जी आहे ती टिकवतोय फक्त माझा भाव आहे ना कीर्तनातून फक्त माझा गोपी भाव असतो बाकी दुसरं काहीच बदलत नाही. आणि राहिनी गोष्ट ज्या नावे ठेवणार आहेत तो काने मेकअप करस तो काने असं करस ज्या नावे ठेवणार आहेत त्यासले बी म्हणा चॅलेंज आहे मी नाही बी मेकअप करा ना तुम्हाला पायंजोडे तोंड लावसो तरी म्हणा पाय गोरा दिसतील मायन्यान कधी. अरे नावं ठेवणं सोपं आहे रे असा काय किडा पाडतर तुम्ही आणि किडा पाडा पाडा मग 3100 मास कराय ना चाल मला हा बी प्रश्न होता बाबा रवी किरण महाराज तुम्ही डायरेक्ट 61 71 उपाळले जातस म्हणतो भाऊ मी जगानी पद्धत सांगस धर्मना नियम सांगस ज्ञानोबा राय तुकोबा राय सांगस आणि देव सांगस जे सांगा आणि आडे लेवल आहे त्याने किंमत भेटस. तुम्ही दोंडायचा ना रव्या सांगशात ते 2500 भेटतील र तुमले आठे त्याला सांगा नाही का तो काय लेवल नसे का आठे चाव्या ना मग दोंडायचा आणि रव्या सांगशात ते 2500 आणि 2100 भेटतील भाऊ बाकी ना ते पेट्रोल ना बी देवात नाही पाकिट सुद्धा हीच काही लई जाते. हा संतांच्या उपकारातून उतराई व्हायचं असेल ना काहीतरी द्यावं लागेल. मग सुदेव नावाच्या ब्राह्मणानं चिठ्ठी पोचवली रुक्मिणी आई साहेबांची द्वारकेच्या राजाकडे भगवंताकडे चिठ्ठी पोचवली आणि भगवंतानं चिठ्ठी वाचली. सुदेव नावाचे ब्राह्मण आलेले अतिथी आलेला आहे अतिथी देवा अतिथी देवो भव आदरातिथ्य करायचं झालं पर आता भगवंतानं रुक्मिणी आई साहेबांना उचललं आणि लग्न झालं. लग्न झाल्याच्या नंतर रुक्मिणी आई साहेब सगळ्या सखियांसोबत उभी होती. मोक्या अशिल्या काय नाही मी दकी नाही राहणो तुमले बी कोण काय बोलाव नाही ना बोलणारा मी आहे ना तुम्ही का बी जाय राहणार त्यासले असं यांना प्रचार कराय नो आज आमलेचा काय धरतील लोक आव ते निघी जाईल काय टेन्शन लिहू नका. मी असले बी सांगतो एक ठिकाणी आता कॅपॅसिटी वय जायला आपली मनामुळे ज्यांना कार्यक्रम बंद पडणार गरबडी 30,000 पगार दिसू पहिले पाय पडात महाराज
आता इथलं वय जायचे राजे छत्रपती शिवरायांचे वडील आहेत ना सयाजीराजे. जेव्हा दुश्मन सांगायचे तुमच्या पोराला आवरा, तुमचा पोरगा गड किल्ले जिंकतोय, पुढे जाऊन तुम्हाला मागात पडेल. शिवाजी महाराजच ना बाप सांगित नका हो, जाऊ द्या, पुऱ्या खेऊ द्या, तुम नशे तुमले दिदीच होत. असं करता करता गड किल्ला जिंकात. आणि मी यास ना पाय पडी पडी पुढे सरकी गो. आता जर बोलणार ना छाताडा मला लाच सुद्धा मारबट सुद्धा. आता तेवढी कॅपॅसिटी होई जायची आपली. हा, रुक्मिणी आई साहेबांनी लग्न लावलं, पण महाराज ऐका ना, सगळ्या सखिया उभ्या होत्या. सखियांनी सांगितलं अगं बाई काय झालं? म्हणले बाई भगवंत जगाचा मालक मला पती म्हणून भेटला, हे सगळं श्रेय जात असेल तर ते सुदेव नावाच्या ब्राह्मणांना. जर सुदेव नावाचे ब्राह्मण माझ्या जीवनात आले नसते, ही चिठ्ठी त्यांनी भगवंतापर्यंत पोहोचवली नसती, तर कदाचित जगाचा मालक ब्रह्मांडाचा धनी मला पती म्हणून भेटला नसता. म्हणजे हे सगळं श्रेय जातं सुदेव नावाच्या ब्राह्मणांना. सुदेव नावाच्या ब्राह्मणांना जातं. मग सखिया सांगायला लागल्या, म्हणले सुदेव नावाच्या ब्राह्मणांना काहीतरी दक्षिणा द्या आणि त्यांच्या उपकारातून उतराय व्हा. म्हणले दक्षिणा देऊन उतराय होताच येणार नाही, कारण जगाचा मालक ब्रह्मांडाचा धनीपती म्हणून भेटला. मी जे पण देईन हे भूतलावरची वस्तू देणार आहे. हे भूतलावरची वस्तू म्हणजे ही जगाच्या मालकाची, आणि इथं माझा कोणताच अधिकार नाही. मी काय देऊन उतराय हो हेच मला कळत नाही. मग तुकोबाराय सांगतात काही काही गोष्टींचे उपकारातून उतराय होता येत नाही. एखाद्या माणसाने जर तुम्हाला खायला काही नसेल, तेव्हा जर 10 किलो गहू दिले असतील, नंतर तुम्ही 10 क्विंटल 50 क्विंटल पिकाडायला लागतात, तो नंतर ना भागे. पण ती वेळ उनी का? जवळ ज्या माणूसने 10 किलो दिला होता त्याला विसरायला चालेल का? ज्या माणसाने आपल्याला काहीच नव्हतं तेव्हा दिलेलं आहे, वस्तू रिटर्न देता येईल पण वेळ रिटर्न देता येत नाही. मग काही काही उपकार असे असतात त्याच्यातून उतराई होताच येत नाही. रुक्मिणी आई साहेब सांगत होत्या, तुकोबाराय पण सांगतायत लोकांना, अरे काय देऊन उतराय व्हावं तेच कळत नाही. आणि तुम्ही म्हणत असाल ना भूतलावरची कोणती गोष्ट द्यायला चालत नाही. देणारा पण काय देणार आहे देवाला? संतांना देणार काय? या राजे छत्रपती शिवरायांच्याकडे रामदास स्वामी महाराज आलेले. तेजस्वी रूप होतं. जेव्हा बघितलं स्वामींना बघितल्याच्या नंतर घरात गेले. आऊसाहेबांना सांगितलं मासाहेब कोणी साधू आलेले आहेत, पण त्या साधूला काय दान द्यावं, भिक्षा काय द्यावी हे मला सुचत नाही. आईसाहेबांनी सांगितलं तुम्हाला जे दिसत असेल ना, जे वस्तू वाटत असेल या साधूला देऊन टाका, तुम्हाला आवडेल ते देऊन टाका. राजे छत्रपती शिवरायला आणत होते, पण राजे छत्रपती शिवराय म्हणले एवढा तेजस्वी महात्मा आहे, पूर्ण स्वराज्य जरी दिलं ना तरी सुद्धा मला वाटत नाही त्यांच्या रूपाच्या समोर ते सुद्धा फिक आहे म्हणले. अरे जर का राजे छत्रपती शिवरायांना एक महात्म्याला काय द्यावं हे कळत नाही, तुम्ही आपण काय देऊन उतराय होणार आहे? तुकोबाराय पण साधारण व्यक्ती बनवूनच सांगताय ना काय द्यावं. आणि जर आलाच विषय तर आपण ज्याच्यावर जास्त प्रेम करतो तो म्हणजे आपला जीव. आपण प्रेम करतो आपला जीव आहे. जसं की आपली मोटरसायकल तुमची जर का 1,00,000 2,00,000 4,00,000ची गाडी आहे आणि 4,00,000च्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला आणि तुमले लागणंच नाही, गाडी पुरी चेंगराई गई, तुमले देखाले येणारा काय सांगतस? गाडीला शिलगावर वो जीवाचे घे तेच गणवी घे. बरोबर आहे की नाही? गाडीला शिलगाव तू आया ते गाडीला टाकशी, तुले काय व्हायना नाही ना, गणवी घे. असा जीव अजून स्पष्ट सांगस. मोठ्या वक्ताच्या मुखातून ऐकलेले मला स्पष्ट सांगायला आवडेल की भाई जीवच का उदाहरण म्हणून सांगतायत तुकोबाराय. जर आपण गावी जातो ना तर आपण कपडे स्वच्छ धुतलेले असतील, प्रेस केलेले असतील असेच कपडे घालून जातो. आणि जर बसने प्रवास करायचा असेल, एसटीने प्रवास करायचा असेल तर प्रवास करत असताना